मोठी बातमी मुंबईतून चेंबूरकडे जाणारी मोनो रेल्वे रखडली। प्रवासी सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले। तांत्रिक बिघाडाचा मोनोरेलला मोठा फटका बसलेला आहे। तर महिनाभरात दुसऱ्यांदा मोनोचा अधांतरी खोळंबा हा दिसून आलेला आहे। त्यामुळे मोनोरेलचा हा जो कारभार आहे तो सध्या समोर येतोय। तर तांत्रिक बिघाडाचा मोनोला पुन्हा एकदा फटका बसलेला आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये आता काहीसं भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण प्रवाशांना आता सुखरूपपणे या मोनोरेलमधून बाहेर काढण्यात आलंय। तर मोनोचा खोळंबा सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी नेमकी मोनो कधी बंद पडली होती पाहूयात। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान 19 ऑगस्ट रोजी मोनोरेल बंद पडली। एसी बंद असल्यानं प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास झाला। काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। मोनोची एकूण क्षमता 104 टन आहे। मात्र जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला। त्यामुळे मोनोरेल मधील वीज पुरवठा खंडित झाल्यानं मोनोरेल बंद पडली। तर मागील वेळी मुंबई मेट्रो प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला होता। वडाला जाने वाली ट्रेन थी, वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफर आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं। इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। वडाला जाने वाले तर ही ताजी दृश्य आपण या मोनोरेलची पाहतोय। तर यापूर्वी 19 ऑगस्टला मोनोरेल अशाच पद्धतीने बंद पडली होती आणि त्यानंतर आता हे प्रवासी आपण पाहतोय। या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले। मात्र आता या मोनोरेलची तपासणी सध्या केली जाते। चेंबूरकडे जाणारी मोनोरेल्वे ही रखडली आहे। तर मात्र सातत्याने अशी मोनोरेल बंद पडत असल्यामुळे मोनोरेलने प्रवास करणाऱ्यांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, चेंबूरकडे जाणारी ही मोनोरेल रखडली, काय अधिक अपडेट? गेल्या 1.5 तासांपासून ही मोनोरेल बंद पडली आहे। वडाळा स्टेशन दरम्यान हा तांत्रिक बिघाड झालाय आणि यामध्ये जितके प्रवासी अडकलेले होते त्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। आणि सध्या तरी यामुळे मोनोरेलची जी सेवा आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। आणि ऐन सकाळच्या वेळेस एक तर पाऊस पडतोय आणि वरून लोकांना कामाला जायचंय आणि यातच ही सेवा विस्कळीत झाल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसलाय। आणि वारंवार अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने घडत असल्यामुळे प्रवासी देखील संतप्त झालेत। आणि आपण बघू शकतो की व्हिज्युअल्स मध्ये सुद्धा आता मोनोरेल हलवण्याचे प्रयत्न होत आहेत। जे तांत्रिक बिघाड झाला होता तो दुरुस्त होतोय आणि रेल्वे मोनो जर इथून हटली तर आता थोड्याच वेळात ती सुरू होईल अशी माहिती मिळते। पूजा, मात्र मुंबई मेट्रो प्रशासनाकडून या मोनोरेल सातत्यानं बंद का पडताय या संदर्भातलं काही कारण हे स्पष्ट करण्यात आलंय का? आणि आज ज्या पद्धतीनं दुसऱ्यांदा महिनाभरात ही घटना घडलेली आहे, मुंबई प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देणार आहे? वारंवार अशा घटना घडतात, म्हणजे प्रवाशांचा जीव नेहमी टांगणीला जातोय आणि वेळेच्या बाबतीत नेहमी सतत मोनोरेल उशिराने असते आणि त्याच्यामध्ये प्रवासी संख्या म्हणजे जितकी तिची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रवासी भरले जातात आणि त्यामध्ये वारंवार बिघाड होतात, परंतु त्यावरती उपाययोजना केल्या जात नाहीयेत। आता यावर प्रशासनाकडून अद्याप माहिती आली नाहीये, परंतु आता ते काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद पूजा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही ताजी दृश्य सध्या आपण पाहतोय। चेंबूरकडे जाणारी ही मोनो रेल्वे रखडली आणि यावेळी प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। तर ही दृश्य आपण पाहतोय। यावेळी मोनोरेलला आता या ट्रॅकवरून हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे, कारण जर ही मोनोरेल अशीच रखडून राहिली तर पुढील वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाल्याचंही दिसून येतंय। त्यामुळे आता ही मोनोरेल इथून हटवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे।